नमस्कार लाडक्या बहिणींनो. बघा आता लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बाब म्हणजे जे के-वाय-सीचा जे दिवस दिले होते आणि ते दिवस म्हणजे भरपूर दिवस काय झालेले होते के-वाय-सी करण्यासाठी शासनाने दिले होते आणि वेळोवेळी लाडक्या बहिणीमार्फत के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ मागवली होती. आता ही के-वाय-सी नसून के-वाय-सीची दुरुस्ती आहे असं म्हणावं लागेल. काही बऱ्याच लाडक्या बहिणीकडून नजरचुकीने काय झाले होते, चुकीचे ऑप्शन निवडण्यात आलेले असल्याकारणानं मग काय झाले होते, हप्ते स्टॉप झालेले आहेत. अद्याप बऱ्याच लाडक्या बहिणीचे हे हप्ते सध्याही स्टॉप आहेत, कारण के-वाय-सी केलेली आहे आणि त्यानंतर के-वाय-सी केलेल्या यादीमध्ये हे चुकीच्या यादीमध्ये हा आधार क्रमांक नाही असंही सांगत आहे. असं बऱ्याच लाडक्या बहिणींच्या बाबतीत झालेलं आहे. त्यामध्येही लवकरच सुधारणा होणार आहे आणि आता ज्यांची के-वाय-सी दुरुस्ती करणं बाकी असेल, हप्ते स्टॉप केलेले आहेत, अशा लाडक्या बहिणींनी लवकरात लवकर के-वाय-सीची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. कारण 31 मार्च 2026 हा अंतिम टाईम असेल. तिथून पुढं मग एडिटिंगला जो चान्स आहे दुरुस्तीला, ते परत शासनामार्फत भेटेल का नाही भेटेल हे काही सांगता येत नाही. त्यामुळं मग जे अद्याप राहिले असतील, ज्यांनी दुर्लक्ष केलं असेल, तर त्या के-वाय-सीकडे दुर्लक्ष करू नका. लवकरात लवकर आपली के-वाय-सीची प्रक्रिया जी आहे ते पूर्ण करून घ्या. कारण परत दुरुस्तीचा कालावधी वाढू शकत नाही नसल्याकारणानं मग काय होईल, परत हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित राहू नये यासाठी काय करायचं आहे, दिलेल्या टायमामध्ये आपले के-वाय-सीची जी दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ना, ही के-वाय-सी दुरुस्ती प्रक्रिया ती पूर्ण करून घ्यायची आहे. कारण परत इथून पुढं येणारे जे हप्ते आहेत ते तुम्हाला अविरतपणे चालू राहणार आहेत आणि तुम्ही जर दुरुस्त न केलं तर तुमचे हप्ते परत स्टॉप होतील. आणि ज्यांनी के-वाय-सी पहिल्यापासूनच केलेली नाही, की के-वाय-सीकडे दुर्लक्ष केलेलं आहे, अशा लाडक्या बहिणींचे हप्ते आता तात्पुरते सध्या स्टॉप झालेले आहेत आणि त्यांच्यासाठी काही नवीन ऑप्शन वगैरे काही आणखीन आलेलं नाही. पण तसं जर काही नवीन ऑप्शन जर आलं तर मग आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला काय केलं जाईल, सांगितलं जाईल. आणि त्यामुळं मग जे राहिलेले बाकी आहेत लाडक्या बहिणी, के-वाय-सी करणं बाकी असेल, अशा सर्वच लाडक्या बहिणींनी तात्काळ लवकरात लवकर के-वाय-सीची दुरुस्तीची जी प्रक्रिया चालू आहे ना सध्या, 31 मार्च 2026 पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. तिथून पुढे 31 मार्चच्या नंतर ही स्टॉप होणार आहे आणि मग नंतर खूप मोठ्या प्रमाणावर व्हेरिफिकेशन त्यांचं होणार आहे आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ते पात्रता निकषमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतात त्यांचे हप्ते चालू राहतील. जे पात्रता निकषमध्ये बसत नाहीत, जे पात्रता निकषच्या बाहेर आहेत लाडक्या बहिणी, त्यांचे हप्ते बंद पडणार आहेत. हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे आणि जी प्रक्रिया आहे दुरुस्तीची ती तात्काळ लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवायचं आहे. कारण बऱ्याच लाडक्या बहिणीच्या ह्या वेळेस काय झालेले आहेत, हप्ते स्टॉप झालेले आहेत, हप्ते वगैरे पडलेले नाहीत. काहींचे पडलेले आहेत आणि काहींचे सर्व दुरुस्त असूनही पडलेले नाहीत. त्याविषयी एक आपण नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. कारण लाडक्या बहिणीविषयक, शेतीविषयक अनेक नवनवीन योजना ज्या आहेत त्या योजनेविषयक व्हिडिओ आपल्या चॅनलवर काय राहणार आहेत, येत राहणार आहेत. ही माहिती तुमच्यापर्यंत काय होईल, पोहोचल. त्यासाठी काय करायचं आहे, लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात ठेवा की दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती लवकरच पूर्ण करून घ्या. नसता मग तुम्ही दुरुस्तीपासूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं तर परत मग तुम्ही वंचित राहताल, हप्ता वगैरे भेटणार नाही. हे सर्वांनी तुम्ही लक्षात घेऊनच मग के-वाय-सीची प्रक्रिया आहे जी दुरुस्तीची तात्काळ लवकरात लवकर करून घ्यायची आहे. आधार वगैरे तुमचं ज्यांचं अपडेट राहिलं असेल ते अपडेट करून घ्या. ज्यांच्या बँकला आधार लिंक नसेल ते बघून घ्या, चेक करून घ्या. आपापले आधार चेक आहे, बँकला लिंक आहेत का नाही. तर जर लिंक नसेल तर तुम्हाला तो हप्ता येणार नाही. आधार शेडिंग खूप महत्त्वाची आहे. कोणतंही अनुदान वगैरे घ्यायचं ठरलं, भेटवायचं असेल तरी मग तुम्हाला आधारला बँक लिंक असणं आवश्यकच आहे. जर नसेल तर मग तुमचे हप्ते वगैरे स्टॉप होतात. त्यामुळं मग तेही पाहणं गरजेचं आहे. मग तुमचे जवळचे ज्या बँकेमध्ये हप्ते वगैरे येतात तिथं जाऊन चेक करायचं आहे
आणि नसेल तर मग ते दुरुस्त करून घेऊन व्यवस्थित करून घ्यायचं आहे. नंतर मग येणारे जे हप्ते आहेत तुमचे पेंटिंग रोखलेले हप्ते जे असतील ते सर्वच हप्ते तुम्हाला काय होणार आहेत मिळणार आहेत. हे सर्व कामे काय करायचे आहे तुम्ही करून ठेवायचे आहे, म्हणजे हप्ता जो कायमचा जो बंद पडणार नाही हे जी काय करायची आहे लाडक्या बहिणींनी दक्षता घ्यायची आहे. तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केलं तर कायम हप्ताच तुमचा स्टॉप होईल, बंद होईल, तुमचा अकाउंट डिलीट होईल. हे सर्व लाडक्या बहिणींनी लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.